वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये कोसळणाऱ्या पावसाचा वेग आता मध्यरात्रीनंतर किंचित कमी झाला असला तरी वादळाचा जोर तसाच होता. मयुरीच्या त्या शांत, साध्या पण अत्यंत नीटनेटकेपणाने सजवलेल्या फ्लॅटमध्ये आता पूर्णपणे अंधार पसरला होता. ट्रान्सफॉर्मर उडल्यामुळे संपूर्ण इमारतीची वीज गेली होती. बाहेरून येणारा वाऱ्याचा वेगवान आवाज आणि खिडकीच्या मोठ्या काचेवर पाण्याचे थेंब एका विशिष्ट लयीमध्ये टपटप सळसळ असा आवाज करत आदळत होते. हॉलमधल्या त्या नवीन मऊ लेदरच्या सोफ्यावर अनिकेत आडवा पडला होता. त्याचे डोळे छताकडे लागलेले होते, जिथे अंधारामुळे त्याला काहीच दिसत नव्हते. पण त्याचं ते लक्ष तिथे नव्हतंच. मयुरीच्या बेडरूमच्या त्या बंद जुन्या लाकडी दरवाजाकडे पाहत त्याने एक मोठा, अत्यंत जड श्वास घेतला. बंद खोलीतल्या हवेमध्ये अजूनही मयुरीच्या हाताने बनवलेल्या त्या आल्याच्या, पुदिन्याच्या चहाचा आणि तिच्या केसांमधून येणाऱ्या त्या ओळखीच्या चंदनाचा सुवास रेंगाळत होता. तो सुवास अनिकेतच्या नाकातून थेट त्याच्या मेंदूमध्ये आणि तिथून त्याच्या काळजामध्ये शिरत होता. त्याने अंगावर चढवलेला तो जुना राखाडी रंगाचा टी-शर्ट, तो त्याला आज त्याच्या भूतकाळाची, त्यांच्या कॉलेजच्या त्या सोनेरी बेफिकीर दिवसांची अत्यंत तीव्रतेने आठवण करून देत होता. त्या टी-शर्टच्या कॉलरवर अजूनही जुन्या दिवसांचा तो स्पर्श जाणवत होता. मयुरी, तू स्वतःभोवती बाहेरून कितीही भक्कम आणि काटेरी भिंत उभी केली आहेस ना, पण हा राखाडी टी-शर्ट मला ओरडून सांगतोय की तू मला तुझ्या मनातून, तुझ्या आठवणीतून आणि तुझ्या आयुष्यातून एका क्षणासाठीही बाहेर काढू शकलेली नाहीस. तू माझ्या कपड्यांना तुझ्या कपाटाच्या सगळ्यात सुरक्षित कोपऱ्यामध्ये 10 वर्ष जपून ठेवलंयस. अनिकेत मनातल्या मनामध्ये पुटपुटला. त्याने आपले डोळे घट्ट मिटले. पण त्याच्या मेंदूमध्ये मयुरीने दिलेला तो अत्यंत गंभीर आणि गूढ इशारा एखाद्या चक्रासारखा फिरत होता. असा अनर्थ होईल ज्याची कल्पनाही तू करू शकत नाहीस. नेमका काय अर्थ होतो या वाक्याचा? कदमसारख्या हुशार प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटरला काहीच का सापडलं नाही? ती मावशी त्या अपघाताबद्दल काय बोलत होती? आणि सगळ्यात महत्त्वाचं, अंशुमन, तो गोड हसरा मुलगा नक्की कोणाचा आहे? अनिकेतच्या डोक्यामध्ये विचारांचे काहूर माजले होते. रात्रीचे जवळजवळ 3 वाजेच्या सुमारास अचानक मयुरीच्या बेडरूमचा जुना लाकडी दरवाजा अत्यंत हलक्या, करकरत्या आवाजामध्ये उघडला. मयुरीला बेडरूमच्या मऊ गादीवर तशीही झोप लागली नव्हती. मनातील प्रचंड अस्वस्थता, भूतकाळाची उघडकीस येणारी भीती आणि छातीतील वाढलेली धडधड तिला एका कुशीवर शांत पडून राहू देत नव्हती. तिच्या गळ्याला पूर्णपणे कोरड पडली होती. गळा सुकल्यासारखा वाटल्यामुळे ती केवळ पाणी पिण्याच्या बहाण्याने आणि कदाचित अनिकेत बाहेर काय करतोय हे पाहण्याच्या सुप्त इच्छेने स्वयंपाकघराच्या दिशेने जाण्यासाठी निघाली. तिने आपला तो मऊ काळा पायजमा आणि निळा टी-शर्ट तसाच ठेवला होता. तिच्या डोक्यावर बांधलेले केस आता पूर्णपणे मोकळे झाले होते आणि तिच्या पाठीवर, खांद्यांवर विखुरले होते. हॉलमध्ये अजूनही पूर्णपणे काळाकुट्ट अंधार होता. खिडकीबाहेरून येणारा रस्त्यांवरच्या दिव्यांचा अत्यंत अंधुक, फिकट पिवळा प्रकाश सोफ्यावर आणि फरशीवर तिरपा पडला होता. त्या प्रकाशामध्ये पावसाच्या पाण्याचे थेंब खिडकीवर चमकत होते. मयुरी अत्यंत संत, मोजून मापून पावले टाकत पुढे जात होती. तिने पायामध्ये स्लिपर्स घातल्या नव्हत्या, जेणेकरून सोफ्यावर झोपलेल्या अनिकेतची जराही झोप मोडणार नाही. पण डोळ्यांवर चष्मा नसल्यामुळे आणि डोळ्यांवर रात्रभराच्या जागरणाची झापड असल्यामुळे तिचा अंधारातला अंदाज पूर्णपणे चुकला. स्वयंपाकघराच्या वळणावर असलेल्या त्या जड लाकडी सेंटर टेबलच्या तीक्ष्ण कोपऱ्याला मयुरीची डावी करंगळी अत्यंत जोराने आदळली. तिच्या तोंडातून एक हलकीशी, अत्यंत आर्त कण्याची वेदना बाहेर पडली. वेदनेमुळे तिने आपला पाय झटकला आणि त्याच झटक्यात फरशीवर असलेल्या लहानशा मॅटवरून तिचा पाय सटकला आणि तिचा पूर्ण तोल गेला. ती जमिनीवर अत्यंत जोराने पडणार इतक्यात सोफ्यावर डोळे मिटून केवळ जागे असलेल्या आणि मयुरीच्या प्रत्येक पावलाचा आवाज ऐकत असलेल्या अनिकेतने अत्यंत वेगाने, एखाद्या बिबट्याच्या चपळाईने आपला उजवा भक्कम हात अंधारातच पुढे केला. त्याने हवेतच मयुरीचा तो मऊ, थरथरणारा हात तिच्या मनगटापाशी अत्यंत अचूक आणि घट्ट पकडला आणि तिचे शरीर जमिनीवर आदळण्याआधीच एका जोरदार, शक्तिशाली झटक्यामध्ये तिला स्वतःकडे सोफ्याच्या दिशेने ओढले. मयुरीला स्वतःला सावरण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. ती थेट त्या लेदरच्या सोफ्यावर अनिकेतच्या अगदी शरीराला लागून त्याच्या रुंद आणि उबदार छातीवर येऊन कोसळली. काही प्रदीर्घ, थरारक आणि वेड लावणाऱ्या क्षणांसाठी संपूर्ण घरामध्ये फक्त आणि फक्त त्या दोघांच्या वेगाने चालणाऱ्या, धापा टाकणाऱ्या श्वासांचा आवाज घुमला. अनिकेतचा डावा हात मयुरीच्या पाठीवर आणि तिच्या मोकळ्या केसांवर खाली सरकत तिच्या कमरेभोवती असा काही स्थिरावला होता की त्यांच्यामध्ये आता तसूभरही 1 इंचाचेही अंतर उरले नव्हते. मयुरीचा उजवा हात नकळतपणे स्वतःचा तोल सावरण्यासाठी अनिकेतच्या छातीवर, बरोबर त्याच्या हृदयाजवळ टेकलेला होता. त्या जुन्या राखाडी टी-शर्टच्या
पातळ कपड्यातून तिला अनिकेतच्या हृदयाचे अत्यंत वेगवान झालेले ढोलकीसारखे वाजणारे ठोके तिच्या स्वतःच्या हाताच्या तळव्यावर स्पष्ट जाणवत होते. मयुरीचा उबदार श्वास अनिकेतच्या गळ्यावर आणि हनुवटीवर आदळत होता. नेमकी त्याचवेळी खिडकीबाहेर विजांची एक प्रचंड मोठी लालसर लस्कार चमकले आणि त्या एका सेकंदाच्या झगझगीत पिवळ्या पांढऱ्या प्रकाशामध्ये दोघांची थेट नजरानजर झाली. मयुरीचे विस्कटलेले रेशमी मऊ आणि सुगंधी केस अनिकेतच्या गालावर, त्याच्या कपाळावर आणि त्याच्या ओठांवर स्पर्श करत होते. तिचे डोळे या चष्म्याशिवाय अधिकच गहिरे, पाणावलेले आणि अत्यंत आगतिक वाटत होते. त्या एका नजरेत 10 वर्षांची वेदना, राग आणि कधीही न संपलेलं अथांग प्रेम सगळं काही सामावलं होतं. अजूनही तू अंधारात अशीच हरवून जातेस मयुरी, आणि आजही तुला पडण्यापासून सावरणारा मीच असतो. अनिकेतचा तो आवाज रात्रीच्या त्या गूढ भीतीदायक शांततेमध्ये अत्यंत खोल, घोगरा, थरथरणारा आणि कमालीचा रोमॅन्टिक वाटला. त्याच्या आवाजातला तो अधिकार मयुरीच्या काळजाचा ठोका चुकवून गेला. मयुरीच्या संपूर्ण अंगावर तिच्या पाठीच्या कण्यापासून थेट मानेपर्यंत एक तीव्र शहारा आला. तिने स्वतःला मागे सारण्याचा, त्याची ती भक्कम पकड सैल करण्याचा अत्यंत कमकुवत प्रयत्न केला. पण अनिकेतने तिचा तो उजवा हात जो त्याच्या छातीवर होता तो हळूच वर उचलला. त्याने तिची बोटं अत्यंत हळुवारपणे आपल्या हातामध्ये घेतली आणि अत्यंत उत्कटतेने तिच्या हाताच्या पाठीवर आपले ओठ टेकवले. त्याच्या उबदार मऊ ओठांचा तो स्पर्श तिच्या हाताच्या त्वचेवर होताच मयुरीने आपले डोळे अत्यंत घट्ट मिटून घेतले. तिच्या तोंडातून एक हलकासा उसासा बाहेर पडला. तिची सगळी व्यावसायिक खंबीरता, तो मिस जोशीचा कठोर मुखवटा आणि ती पुण्यातली अलिप्तता त्या एका स्पर्शाने कापरासारखी विरघळून गेली. तिचे शरीर अनिकेतच्या मिठीमध्ये पूर्णपणे सैल पडले. अनिकेत, प्लीज सोडा मला. आपण हे नाही करू शकत. कोणीतरी, ती थरथरत्या रडवेल्या स्वरामध्ये म्हणाली. जरी तिला पूर्णपणे माहिती होतं की या फ्लॅटमध्ये, या मुसळधार वादळामध्ये ती दोघांशिवाय जगातलं तिसरं कोणीच नाहीये मयुरी. या रात्री, या पावसामध्ये, या वादळामध्ये फक्त आपण दोघेच आहोत. फक्त तू आणि मी. तुझा हा वेगवान श्वास, तुझी ही धडधड माझ्याशी खोटं बोलत नाहीये मयुरी. तू अजूनही माझीच आहेस. अनिकेतने तिचा चेहरा आपल्या उजव्या हाताने अत्यंत हळुवारपणे पकडला आणि आपल्या चेहऱ्याच्या अगदी जवळ आणला. त्याच्या बोटांचा स्पर्श होताच तिच्या गालावर दोघांच्या ओठांमधील अंतर आता पूर्णपणे संपत आले होते. दोघांनाही एकमेकांच्या श्वासांची उष्णता जाणवत होती. अनिकेतचे ओठ मयुरीच्या ओठांना स्पर्श करणार तोच मयुरीच्या डोळ्यांसमोर अचानक पुण्याचा तो बंगला, मावशीचा चेहरा आणि अंशुमनचा तो गोड निष्पाप हसरा चेहरा तळवळून गेला. नाही, जर मी आज पुन्हा अनिकेतच्या जवळ गेले तर माझे गेल्या 10 वर्षांचे कष्ट, माझा त्याग आणि मी ज्या मोठ्या लोकांपासून याला वाचवले ते सगळं व्यर्थ जाईल. अनिकेतचा जीव धोक्यात येईल. हा विचार मनात येताच मयुरीने अत्यंत कष्टाने स्वतःच्याच भावनांचा गळा घुटत स्वतःच्या मनावर ताबा मिळवला. तिने अनिकेतच्या छातीवर दोन्ही हात ठेवून त्याला अचानक पूर्ण ताकदीनिशी मागे ढकलले. अनिकेतलाही या अनपेक्षित धक्क्याने जाणवले की ती अजून मानसिकदृष्ट्या तयार नाही. ती अजूनही कोणत्या तरी भयानक सत्याच्या ओझ्याखाली दबलेली आहे. म्हणून त्याने कोणतेही बळ न वापरता अत्यंत निराशेने आपली पकड सैल केली. मयुरीने घाईघाईने सोफ्यावरून उठली. तिचे संपूर्ण शरीर थरथरत होते. ती तशीच अंधारात चाचपडत स्वयंपाकघरात गेली. तिने फ्रीज उघडला आणि बाटलीतून गटागटा पाणी पिऊन घेतले. त्यानंतर तिने अनिकेतकडे एक नजरही न टाकता ती सरळ आपल्या बेडरूममध्ये पळून गेली. तिने दरवाजा आतून वेगाने लॉक केला आणि पाठीला दरवाजा लावून ती धापा टाकत जमिनीवर खाली बसली. तिने स्वतःचे तोंड दोन्ही हातांनी दाबून धरले, जेणेकरून तिच्या रडण्याचा आवाज अनिकेतपर्यंत पोहोचू नये. बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर बसून अनिकेतने स्वतःच्या उजव्या हाताकडे पाहिले, जिथे मयुरीच्या हाताची आणि तिच्या शरीराची ऊब अजूनही तशीच जिवंत होती. तू माझ्यापासून पळू शकतेस मयुरी, पण तुझ्या स्वतःच्या हृदयापासून नाही. मी हे सत्य बाहेर काढूनच राहीन. अनिकेतने अंधारातच ठाम निश्चय केला. दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईतल्या रौद्र पावसाने आता पूर्णपणे विश्रांती घेतली होती. आकाशामध्ये पांढरे स्वच्छ आणि कापसासारखे ढग पसरले होते. रस्त्यावर साचलेलं पाणी आणि गटारे हळुवारपणे ओसरत होते. मुंबई पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या धावपळीसाठी जागी झाली होती. सकाळी ठीक 7:30 वाजता मयुरीने डोळ्यांवर थंड पाण्याचे हबके मारले, चष्मा घातला आणि ती बेडरूममधून बाहेर आली. तिची नजर हॉलमध्ये सोफ्याकडे गेली तेव्हा तिला तिथे अनिकेत दिसलाच नाही. सोफ्यावर काल तिने दिलेला तो पांढरा टॉवेल आणि तो राखाडी टी-शर्ट अत्यंत व्यवस्थित घडी घालून एकावर एक ठेवलेला होता. सेंटर टेबलवर तिने काल रात्री दिलेला चहाचा कपही पूर्णपणे घासून धुतलेला ठेवला होता. तिला वाटलं अनिकेत तिला न सांगताच काल रात्रीच्या प्रसंगामुळे रागावून निघून गेला. तिच्या मनामध्ये एका क्षणासाठी अत्यंत खोल अशी निराशा आणि रिकामेपणाची भावना दाटून आली.
पण तितक्यात घराचा मुख्य दरवाजा उघडला आणि अनिकेत आतमध्ये आला. त्याचे केस नुकतेच धुतल्यामुळे ओले होते आणि तो पुन्हा एकदा त्याच्या कालच्या मूळ फॉर्मल कपड्यांमध्ये अत्यंत देखणा आणि कडक आणि रुबाबदार दिसत होता. त्याच्या हातामध्ये शेजारच्या स्टारबक्स कॅफेमधून आणलेले गरम वाफाळलेल्या कॉफीचे 2 मोठे मग्ज आणि ब्रेकफास्टचे 2 ब्राऊन पेपर पॅकेट्स होते. तितक्यात मयुरीच्या हॉलमध्ये असलेल्या फोनवर पुन्हा एकदा पुण्याच्या नंबरवरून जोरात रिंग वाजली. स्क्रीनवर अंशू हे नाव आणि त्याचा चेहरा, तोच हसरा, खळी पडलेला फोटो वॉलपेपर म्हणून चमकला. अनिकेतने कॉफीचे मग टेबलवर ठेवले आणि त्याची नजर एका सेकंदामध्ये मयुरीच्या फोनवर आणि मग मयुरीच्या घाबरलेल्या चेहऱ्यावर खेळली. मयुरीने घाईघाईने अनिकेतचा डोळा चुकवत फोन उचलला. हो अंशू सोन्या, गुड मॉर्निंग बाळा. आई उठली रे. तिचा आवाज अत्यंत मऊ झाला. आई, तू प्रॉमिस केलं होतं ना काल रात्री की मी सकाळी उठल्या उठल्या आधी मला व्हिडिओ कॉल करायचा. तू फक्त साधं नॉर्मल कॉल केलास आणि मी मगाशी तुझा फोन बिझी येत होता. मी तुझ्याशी नाही बोलणार आता, जा. अंशुमनचा तो गोड, बालसुलभ, खोटा रुसलेला आणि अत्यंत हट्टी आवाज लाऊडस्पीकरवरून नसला तरी त्या शांत खोलीमध्ये अनिकेतला अत्यंत स्पष्ट ऐकू गेला. त्या आवाजामध्ये अनिकेतला स्वतःचेच लहानपण दिसत होते. आय एम सॉरी सोन्या, आय एम रिअली सॉरी बाळा. बघ, मम्माची रात्री खूप उशिरा मीटिंग संपली ना, म्हणून मम्माला झोपायला उशीर झाला. आय प्रॉमिस, मी ऑफिसला पोहोचल्यावर दुपारी लंच ब्रेकमध्ये तुला नक्की मोठा व्हिडिओ कॉल करेन. आपण खूप गप्पा मारूया मग. तू मावशीकडून तुझा आवडीचा नाश्ता करून घे बरं, शहाण्यासारखं. मयुरीने अनिकेतची थेट नजर पूर्णपणे टाळत भिंतीकडे पाहत अंशूला अत्यंत प्रेमाने समजावलं. तिने कसाबसा फोन कट केला आणि थरथरत्या हातांनी टेबलवरचा कॉफीचा मग हातात घेतला. अनिकेतने तिच्याकडे पाहिले. त्याचे डोळे कमालीचे शांत पण हजारो प्रश्नांनी आणि संशयाने वेढलेले होते. गुड मॉर्निंग मिस जोशी. रस्त्यावरचं पाणी बऱ्यापैकी कमी झाले, ट्रॅफिक सुरू झाले. फ्रेश व्हा आणि हा नाश्ता करून घ्या. आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये ठीक 9 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये पोहोचायचं आहे, कारण आज एक अत्यंत महत्त्वाची क्लायंट मीटिंग आहे. अनिकेतने अत्यंत औपचारिक, कोरड्या आणि बॉसच्या आवाजामध्ये म्हटले, जणू काल रात्री अंधारामध्ये त्यांच्यात काहीच घडलं नव्हतं. ते दोघे ठीक 9 वाजता वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील क्रिएटिव्ह स्पेस आर्किटेक्ट्सच्या ऑफिसमध्ये हजर झाले. आज ऑफिसमधलं वातावरण नेहमीपेक्षा जास्त व्यस्त, तणावपूर्ण आणि गजबजलेलं होतं. लिफ्टमधून बाहेर येताच त्यांना दिसलं की निलेश केबिनच्या बाहेरच काही महत्त्वाच्या फाईल्स घेऊन अत्यंत घाबरलेल्या अवस्थेमध्ये अनिकेतची वाट पाहत उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर चिंतेचे मोठे भाव होते आणि त्याच्या कपाळावर घाम आला होता. सर, फायनली तुम्ही आलात. एक अत्यंत महत्त्वाची आणि थोडी विचित्र, धक्कादायक बातमी आहे. आपल्याला द स्कायलाईन प्रोजेक्टच्या जागेवर ज्याचं डिझाईन मयुरी मॅडम करत आहेत, ते तिथे सकाळी अचानक काही सिनियर कॉर्पोरेट ऑडिट्स आणि सरकारी भूमी अभिलेख म्हणजेच गव्हर्नमेंट लँड रेकॉर्ड्स अधिकारी पोलिसांसोबत आले आहेत. ते काही जुन्या जमिनीच्या कागदपत्रांबद्दल, विशेषतः 10 वर्षांपूर्वीच्या एका कराराबद्दल खूप बारीक चौकशी करत आहेत. निलेशने धापा टाकत ती निळ्या रंगाची फाईल पुढे करत सांगितले. जमिनीची जुनी कागदपत्रे आणि थेट सरकारी अधिकारी, हे ऐकताच मयुरीच्या चेहऱ्यावरचा उरलासुरला रंग एका क्षणामध्ये पांढरा फटक पडला. तिच्या हातातली लेदरची लॅपटॉप बॅग खाली पडता पडता बसली. तिचे दोन्ही हात स्पष्टपणे थरथरू लागले, जे अनिकेतच्या तीक्ष्ण आणि शिकारी नजरेतून अजिबात सुटले नाही. पुण्याच्या त्या अनुग्रह बंगल्याचा डेटा सरकारी आदेशाने ब्लॉक कसणे, मयुरीच्या फोनवर येणारा अंशूचा तो संशयास्पद कॉल आणि आता अचानक इथे मुंबईच्या सर्वात मोठ्या प्रोजेक्टवर सरकारी अधिकाऱ्यांची अनपेक्षित धाड येणे, यात काहीतरी अत्यंत गडद आणि भयानक संबंध नक्कीच होता. अनिकेतने मयुरीला आणि निलेशला तातडीने आपल्या केबिनमध्ये बोलावले. त्याने केबिनचा काचेचा दरवाजा स्वतः बंद केला आणि पडदे ओढून घेतले. मिस जोशी, अनिकेतचा आवाज आता पूर्णपणे एका बिझनेस टायकूनसारखा धारदार झाला होता. तुम्ही या द स्कायलाईन प्रोजेक्टच्या लीड आर्किटेक्ट आणि डिझायनर आहात. या जागेचा जो मूळ लेआउट, लँडचे सर्वेचे जुने रेकॉर्ड्स आहेत, ते तुम्ही गेल्या आठवड्यामध्ये अप्रूव्ह केले होते. ते तुमच्या पर्सनल फाईलमध्ये असतील ना? त्या ऑडिटर्सना आणि सरकारी अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी, त्यांना उत्तर देण्यासाठी मला ते मूळ कागदपत्रे आत्ताच्या आत्ता याच क्षणी माझ्या टेबलवर हवे आहेत. मयुरीने थुंकी गिळली. तिची नजर जमिनीवर खिळली होती. सर, ते मूळ रेकॉर्ड्स आणि जुने करार पुण्याच्या मुख्य आर्काइव्हमध्ये आहेत. मुंबईच्या त्या ऑफिसमध्ये त्याची फक्त एक बेसिक सॉफ्ट कॉपी उपलब्ध आहे, ज्यामध्ये जुन्या मालकांचे डिटेल्स, प्रॉपर्टी टॅक्स किंवा त्या जागेवरचे कायदेशीर दावे आणि करार स्पष्ट नाहीत. मला पुण्यातून ते मागवावे लागतील. मयूरने अनिकेतची
डोळ्यात डोळे घालून पाहण्याची हिंमत न करता स्वतःचे कागदपत्रे चाळत अडखळत उत्तर दिलं. अनिकेत खुर्चीवर अत्यंत संतपणे मागे टेकून बसला. त्याने आपले दोन्ही हात डेस्कवर जोडले आणि तो मयुरीकडे अत्यंत भेदक नजरेने पाहत राहिला. मयुरी पुन्हा एकदा स्वतःभोवती तीच खोटेपणाची भिंत उभी करून काहीतरी अत्यंत भयानक सत्य लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. हे आता त्याला 100% खात्रीने समजले होते. पुण्याच्या लँड रेकॉर्ड्समध्ये राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देऊन डेटा ब्लॉक असणे आणि मयुरीने मुद्दाम या प्रोजेक्टचे मूळ रेकॉर्ड्स पुण्यामध्ये लपवणे, सस्पेन्स आता एका नवीन, अधिक भयंकर आणि धोकादायक पातळीवर पोहोचला होता. ठीक आहे मिस जोशी, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. तुम्ही ती बेसिक सॉफ्ट कॉपी निलेशकडे फॉरवर्ड करा. बाकीचं राजकारण आणि सरकारी अधिकाऱ्यांना मी स्वतः बघून येतो. यू मे लिव्ह नाव. अनिकेत अत्यंत शांत पण बर्फासारख्या थंड आवाजामध्ये म्हणाला. मयुरी जड पावलांनी केबिन बाहेर पडताच अनिकेतने आपला लॅपटॉप उघडला. मयुरी जे काही लपवत होती आणि ते शोधण्यासाठी आता अनिकेतला कोणावरही अवलंबून राहायचे नव्हते. त्या जुन्या जमिनीच्या व्यवहाराचा, अंशुमनच्या जन्मामागे लपलेल्या गुपिताचा आणि पुण्याच्या त्या काळ्या ब्लॉक केलेल्या प्रकरणाचा त्याला स्वतः छडा लावायचा होता. कारण कदमला अजूनही काहीच सापडले नव्हते. पण आता अनिकेतच्या हाती तो स्कायलाईन प्रोजेक्टच्या जुन्या कराराचा एक अत्यंत महत्त्वाचा धागा लागला होता. कथेचा हा 11वा भाग इथेच एका अत्यंत मोठ्या, श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सस्पेन्सवर संपतो. अनिकेत आता सरकारी अधिकाऱ्यांचा सामना कसा करणार आणि त्या फाईलमधून कोणते मोठे राजकीय सत्य बाहेर येणार हे पुढील भागामध्ये उघड होईल.